नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आले अद्भुत व्हिडिओ पाहण्यास सर्वांचे आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणी करतो आता मनापासून खूप खूप स्वागत. शेतकरी मित्रांनो आणि सामान्य कुक्कुटपालक बांधवांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले. जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कुक्कुटपालक बांधव आहे त्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला. ज्या सल्ल्याच्या अनुसार आपण सर्वांनी आता दर 6 महिन्याला आपल्या फार्मवरील जे गावठी कोंबडे आहेत ते 100% बदलायला पाहिजे. हो मित्रांनो, सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची माहिती आणि सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला की आपण सर्वांनी आता दर 6 महिन्याला आपल्या फार्मवरील जे गावठी कोंबडे आहेत ते 100% बदलायलाच पाहिजेत. पण जे सामान्य कुक्कुटपालक बांधव आहेत ते मात्र सध्याच्या कंडिशनला विचारायला लागले आहेत की दर 6 महिन्याला आपल्या फार्मवरील गावठी कोंबडे बदलण्याची आवश्यकता का आहे आणि दर 6 महिन्याला जर आम्ही आमच्या फार्मवरील गावठी कोंबडे बदलले तर मग आम्हाला याचा फायदा कशा पद्धतीनं भविष्यात होऊ शकतो. चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. जर आपल्या सर्वांना सुद्धा या महत्त्वाच्या प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घ्यायची असतील तर आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ जरूर या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त सामान्य कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला जरूर शेअर करा. आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला जरूर ऑल करा. याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो. तर बघा मित्रांनो, चांद्यापासून बांध्यापर्यंतचा जो सामान्य कुक्कुटपालक बांधव आहे त्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला की आता आपण सर्वांनी दर 6 महिन्याला आपल्या फार्मवर असणारी गावठी कोंबडी जी आहेत ते 100% बदलायलाच पाहिजेत. होय मित्रांनो, सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची माहिती आणि सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला की आता दर महिन्याला आपल्या फार्मवरील गावठी कोंबडे हे 100% बदलून घ्या. याचा भविष्यात आपल्याला खूप खूप फायदा होऊ शकतो. मग दर 6 महिन्याला गावठी कोंबडे बदलण्याची गरज का आहे आणि दर 6 महिन्याला जर आपण गावठी कोंबडे बदलले तर याचा भविष्यात कशा पद्धतीनं होऊ शकतो फायदा. चला हे सगळं आता आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया समजून आणि उमजून. जर आपण सर्वांनी बघितलं तर जुने जाणते लोक काय करत असायचे की आपल्यापाशी असणाऱ्या ज्या कोंबड्या आहेत त्यांची अंडे त्यांच्या खाली ठेवायची, अशा माध्यमातून आपण पिल्ले प्राप्त करत असायचो. कालांतराने याच्यात बदल झाला आणि कोंबडीची जागा ही मशीनने घेतली. मग कोंबडी खालची अंडी आपण मशीनमध्ये टाकायला लागलो आणि त्याच्या माध्यमातून पिल्लं प्राप्त करायला लागलो. पण मुख्य गोष्ट ही की बाबा पिल्लं आणि कोंबडे बदलणे याचा आपापसात काय सहसंबंध आहे, 100% सहसंबंध आहे. तो आता आपणास समजावून सांगतो. बघा मित्रांनो, आता असा विचार करा की एक कोंबडी आहे, तिच्या खाली आपण अंडे ठेवले, या अंड्यातून पिल्ले प्राप्त झाले. समजा 15 पिल्ले निघाली. हे पिल्ले मोठे मोठे होत गेले, त्यातून भविष्यामध्ये 12 जगले, त्यापैकी 8 या कोंबड्या निघाल्या, 4 कोंबडे निघाले. आपण त्यांना तसंच मोठं करत गेलो. भविष्यात काय झालं, 6 महिन्यानंतर त्या कोंबडीसोबत कोंबडा क्रॉस करायला लागला. त्या माध्यमातून आपल्याला अंडे ही मिळत गेली. त्या अंड्यांना पुन्हा कोंबडी खाली ठेवलं, त्यातून पिल्ले प्राप्त केली आणि त्याच्यानंतर ते पिल्लं मोठे झाली, आपापसात क्रॉसिंग करू लागली आणि त्या माध्यमातून आपल्याला पुन्हा अंडे प्राप्त झाले. पण अशा परिस्थितीमध्ये निसर्गाच्या एका नियमासोबत मात्र आपण या ठिकाणी जो आहे तो दगा करत आहोत. निसर्गाचा नियम काय सांगतो की एक नाडीची असणारी व्यक्ती, पशु अथवा पक्षी यांचं एकत्रीकरण करणं हे जोखमीचं ठरू शकते. याचा अर्थ काय तुम्हाला समजावून सांगतो. मला कृपया चुकीचं समजू नका. शास्त्रीय दृष्ट्या काही गोष्टी समजावून सांगणं अत्यंत गरजेचं आहे.
मला सांगा, कोंबडीखाली अंडी ठेवल्यानंतर म्हणजे त्याच कोंबडीची अंड त्याच कोंबडीच्या खाली ठेवली, त्या माध्यमातून पिल्लं प्राप्त केली व ही पिल्लं मोठी झाली तर ती पिल्लं एकमेकांची काय पडणार? समजा आपण कोंबडी आणि कोंबडी याबद्दलच चर्चा करूया. तर ही पिल्लं मोठी झाल्यानंतर जेव्हा कोंबडी बनणार किंवा ही पिल्लं मोठी झाल्यावर जेव्हा कोंबडे बनणार, तर ते एकमेकांचे बनणार बहीण भाऊ. मग अशा परिस्थितीमध्ये वैज्ञानिकदृष्ट्या हाही विचार करा की बहीण आणि भाऊ यांची नाडी ही एक असते आणि शास्त्रात सांगितलेलं आहे की बहीण भाऊ तर सोडूनच द्या, परंतु सरासरी आत्याच्या मुलीसोबत मुलासोबत, मामाच्या मुलीसोबत मुलासोबत हे लग्न कार्य करायला नको. याच्यामुळं काय होतं असते, नाडी एकत्रीकरणातून भविष्यात जे अपत्य जन्मास येऊ शकते ते विकलांग असू शकते. मग हाच नियम इथं लागू होतो की बाबा आपल्यापाशी असणारी कोंबडी तिची अंडं तिच्या खाली ठेवून पिल्ले काढली काय, किंवा तिची अंडी घेऊन त्या मशीनमधून पिल्ले काढली काय, त्या माध्यमातून निघणारी जी पिल्लं आहेत ती पिल्लं भविष्यामध्ये जेव्हा कोंबडी आणि कोंबडे बनणार तेव्हा ते 100% त्या ठिकाणी स्वतःचे म्हणजे एकमेकांचे बहीण भाऊ होणार. आणि बहीण भाऊ झाले आणि त्या माध्यमातून पुन्हा अंडे प्राप्त झाले तर ते अंड्यातून निघणारी पिल्लं ही त्या ठिकाणी काय असणार, कमकुवत असणार. ती पिल्लं अपंग असणार, ही पिल्लं टिकाव धरू शकणार नाहीत, आजाराला लवकर बळी पडतील व आजाराविरुद्ध लढण्याची यांची क्षमता विकसित न झाल्यामुळे खूप मोठा धोका, अडचण व प्रॉब्लेम भविष्यात येऊ शकतो. आता हा प्रॉब्लेम, ही अडचण, हा धोका आपल्याला दूर सारायचे काय करायला पाहिजे? मग अशा परिस्थितीत आपण सर्वांनी काय करायचं की दर 6 महिन्याला आपल्यापाशी असणारे जेवढे काही कोंबडे आहेत ते सर्व कोंबडे घ्यायचे, आपल्या शेजारी जवळ जिथं की गावठी कोंबड्यांचा फार्म आहे तिथं जायचं. त्या व्यक्तीला ही संपूर्ण हकीकत, ही गोष्ट यथार्थरित्या समजावून सांगायची. त्याला सांगायचं की बा तुझाही फायदा आहे, माझाही फायदा आहे, तुझंही नुकसान नाही, माझंही नुकसान नाही, फक्त आपण काय करू, कोंबडे एक्सचेंज करू. ना 1 रुपया तू द्यायचा ना 1 रुपया मी द्यायचा. याच्यामुळं काय होणार की त्याचीही अडचण दूर होणार, आपलीही अडचण दूर होणार आणि असं सातत्याने दर 6 महिन्याला करत गेला तर नाडी ही अजिबात एकत्र होणार नाही. नाडी अजिबात एकत्र न झाल्यामुळं भविष्यात आपल्याला याचे खूप सारे फायदे होऊ शकतात. मी एक फायदा तुम्हाला एका ओळीत सांगतो. या माध्यमातून होणारा पहिला फायदा असा होईल की भविष्यात जी पिल्लं आहेत ती विकलांग निघण्याची क्षमता कमी होईल किंवा शक्यता कमी होईल. त्यानंतर दुसरा जो फायदा आहे की ही जर पिल्लं असणार आहे तर ही पिल्लं मजबूत, सुदृढ व एक पॅरेंट स्टॉक जो भविष्यातला असणार आहे तो अत्यंत जबरदस्त होईल. त्याच्यानंतर जो तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की भविष्यात या पिल्लांची आजाराविरुद्ध लढण्याची क्षमता फार जबरदस्त असल्यामुळं ते सहजासहजी आजारी पडणार नाहीत. चौथी गोष्ट, ही पिल्लं तंदुरुस्त असल्यामुळं या माध्यमातून होणारं अंडे उत्पादन जबरदस्त होईल. पाचवा महत्त्वाचा मुद्दा, कोंबडे सातत्यानं बदलल्यामुळं कोंबडी व कोंबडे यांच्या क्रॉसिंग नंतर निघणारे अंड्यांचे उत्पादन जिथं वाढते तिथंच फलित अंडे म्हणजे जे अंड्यातून पिल्लू निघण्याची शक्यता आहे ती शक्यता सुद्धा बऱ्यापैकी वाढते. मग असे विविध बऱ्यापैकी जबरदस्त होणारे फायदे भन्नाट आहेत. पण यामध्ये विशेष मुद्दा लक्षात घ्या की जेव्हा कोणतीही गोष्ट वैज्ञानिकदृष्ट्या समजावून सांगितली जाते तेव्हा त्या गोष्टीला भावनिकरित्या घेऊ नका. काय सांगतोय समोरचा हे विचारपूर्वक समजून घ्या, त्याच्यावरती विचार करा आणि त्यानंतर निर्णय घ्या. मला सांगा, तुम्ही दर 6 महिन्याला फार्मवरील कोंबडे बदलले तर याचा मला काही फायदा आहे का? मला यामुळं 10 रुपये कुठं कमिशन मिळणार आहे का? तर अजिबात नाही. पण एक गोष्ट मिळणार आहे, ती फक्त तुम्ही हिरावून घेऊ नका, ते म्हणजे समाधान, शांतता व एक अशा पद्धतीचं सुख की जे सुख फक्त तुम्हीच मला देऊ शकतात. यामुळं हे सुख माझ्यापासून हिरावून घेऊ नका आणि कृपया आपण सर्वांनी समाधानानंच भविष्यात फार्म चालून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर कृपया दर 6 महिन्याला आपल्यापाशी असणारे कोंबडे हे 100% बदलून टाका. जर असं केलं तर वरील फायदे आपणास होतील. यामुळं कसल्याही प्रकारचं नुकसान अजिबात या ठिकाणी होणार नाही. फक्त जेव्हा कोंबडे एक्सचेंज करताल तेव्हा अशा फार्मवरील कोंबडे एक्सचेंज करा की जिथं सर्व कोंबडे प्युअर गावठी आहेत, जिथं कसल्याही प्रकारची क्रॉसिंग नाही, जिथं कसल्याही प्रकारचा आजार नाही आणि आठवडी बाजारातून आणून कोंबडे आपल्या कोंबड्यांसोबत सोडू नका. नाहीतर
विनाकारण आपल्याला नुकसान होऊ शकेल, कारण आजार येण्याची शक्यता वाढू शकते. आणि सीझन चेंज होत असताना कोंबडे हे अजिबात बदलू नका. सीझन चेंज झाल्यानंतरच कोंबडे बदला. तर मित्रांनो, ही होती सध्याची सर्वात महत्त्वाची माहिती आणि हा होता सध्याचा सर्वात महत्त्वाचा सल्ला, की आपण सर्वांनी आपल्या फार्मवरील कोंबडे हे दर 6 महिन्याला बदलायलाच पाहिजेत. त्यामुळे आपले वरील खूप सारे फायदे होऊ शकतात आणि नुकसान 0% आहे. मग बदलणार ना दर 6 महिन्याला आपल्या फार्मवरील कोंबडे? ओके, मला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. तर कुक्कुटपालक बांधवांनो, ही बारीक सारीक माहिती आपल्याला कधी कुणी सांगत नाही, म्हणून आपण अनभिज्ञ आहोत, म्हणून अडचणींचा सामना करावा लागतो. पण ही आपली जी अडचण आहे ती कायमस्वरूपी दूर करण्यासाठी, सारण्यासाठी आम्ही रायझिंग स्टार परभणीच्या माध्यमातून घेऊन आलो आहोत नशीब पालटणारी ऑनलाईन ट्रेनिंग, ज्याच्यामध्ये आपल्या सर्वांना उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन दिले जाते. ज्या मार्गदर्शनामुळे आपल्या फार्मवरील कोंबड्यांचा व पिल्लांचा खाद्य खर्च 80% कमी होतो. ज्या मार्गदर्शनामुळे कोंबडी व पिल्ल यांच्यावर आजार येण्याचं प्रमाण कमी होते, कारण आम्ही लसीकरण कधी व कसं करायचं हे सांगतो. लसीकरण करून सुद्धा कोंबडी पिल्ले आजारी पडले तर त्यांचा आजार ओळखून तात्काळ कोणता इलाज करायचा हे सांगितले जाते, ज्यामुळे मृत्यूदर हा कमी राहतो. त्यानंतर पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले ही कशी काढायची, तयार झालेल्या पिल्लांची ब्रूडिंग फीडिंग वॅक्सिनेशन कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन, की ज्यामुळं छोटं पिल्लू मोठं होईपर्यंत कसल्याही प्रकारचा त्रास आपणास अजिबात होत नाही. त्याचबरोबर एक आदर्श आणि मजबूत शेड कसा निर्माण करायचा, कोणत्या चुका टाळायच्या, कोणत्या गोष्टी करायच्या, की ज्यामुळे आदर्श व मजबूत शेड तयार करताना कोंबडीला व पिल्लांना तर फायदा होईल, शिवाय आपल्या भांडवलाची, जागेची, वेळेची आणि मेहनतीची बचत होऊन जाईल. आणि सरतेशेवटी आपल्यापाशी तयार झालेली गावठी कोंबडी, कोंबडा, पिल्ले, अंडी यांची विक्री कधी, कुठे, कशी करायची हे सगळं तुम्हाला मार्गदर्शनपररित्या समजावून सांगितले जाते. एवढं सारं सखोल मार्गदर्शन आपल्याला आम्ही करत असतो. हे मार्गदर्शन दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता असते. या मार्गदर्शनामध्ये सुरुवातीला एक लेक्चर, त्यानंतर आठवडाभरात वातावरण कसं राहणार याबद्दल मार्गदर्शन करणारं वेदर बुलेटिन व भविष्यात पुढील 8 दिवसात कोंबडीवर काय आजार येऊ शकतात का, येणार असतील तर कोणती उपाययोजना करायची याबद्दल माहिती. आणि सरतेशेवटी आठवडाभरात जेवढी प्रश्न निर्माण झाली त्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी स्वतः लाईव्ह देत असतो. इतर दिवशी जर काही प्रश्न निर्माण झाले तर दुपारी 3 ते 8च्या दरम्यान सर्व प्रश्नांची उत्तरे लखन सर आपणास देतात, ज्यांचा नंबर आहे 84 21 82 62 62. तर या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये नशीब पालटून आपल्याला लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर आजच सामील व्हा. रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी संपर्क साधा 84 21 82 62 62 या क्रमांकावरती. या क्रमांकावरती संपर्क साधला, कॉल केला तर लखन सर फोन उचलतील. त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं आहे. मग लखन सर आपणास व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 या क्रमांकावरती आपलं पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगते. एवढी माहिती आपण सर्वांनी पाठवली की मग लखन सर आपणास माझा फोनपे, गुगल पे नंबर जो आहे 82 65 088 460 म्हणजे 8265088460, तर याच्यावर 500 रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा. यामुळे अवघ्या 500 रुपयाच्या मासिक शुल्कावरती आपल्या सर्वांना उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन मिळेल, ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा आपला मनसुबा होईल परिपूर्ण. खऱ्या अर्थानं करायचं असेल गावठी कुक्कुटपालन, कमवायचा असेल लाखोंचा निव्वळ नफा, तर आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा. यासाठी एकदा संपर्क साधा. लखन सरांचे नंबर आहे 84 21 82 62 62. त्याचबरोबर आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्याचा मार्केटिंगचा व्हॉट्सअप ग्रुप तयार केला. या ग्रुपमध्ये आपण मोफत सामील होऊ शकता. त्यासाठी व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 वर आपलं नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा. तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल. भविष्यात काहीही अडचणी येऊ शकतात, त्यामुळे कधीही केव्हाही कोणत्याही अडचणी आल्या किंवा सध्या जरी अडचणी असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन देण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करतच राहील.
व्हिडिओमधील माहिती जर आपल्या सर्वांना मनापासून आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कुक्कुटपालक बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला एकदा जरूर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो आता या ठिकाणी सतत. तर शेतकरी मित्रांनो आणि सामान्य कुक्कुटपालक बांधवांनो, आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदयलाड रायझिंग स्टार परभणीच्या माध्यमातून घेऊन येत राहील सातत्यानं नवीन व्हिडिओज. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कुक्कुटपालक बांधवांच्या आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड मनापासून व्यक्त करतो. आपल्या सर्वांच्या आजच्या व्हिडिओत खूप खूप आभार.